पालकांना सुद्धा आमच्या शाळांची माहितीच नाही। मुंबईत शारीरिक अस्थिव्यांगांसाठी फक्त आपली एकच संस्था कार्यरत आहे आणि म्हणजेच आमच्या ह्या 3च शाळा आहेत। पण पालकांना माहिती नसल्यामुळे किंवा कधी कधी त्यांच्यापर्यंत आमच्या शाळेची माहिती पोहोचली गेली नसल्यामुळे ते पालक आपल्या मुलांना घरीच ठेवतात, घरीच त्यांचा अभ्यास घेतात। काही पालक तर असे आहेत की फक्त त्यांची एक्सरसाइज, स्पीच थेरपी याच्याकडे फोकसफुली बघतात, पण त्यांचा अभ्यास होत नाही। पण अशा वेळेला आम्ही त्यांना जाऊन मार्गदर्शन करतो। वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आम्ही तिथे सुद्धा कॅम्प घेतो। त्याचबरोबर तिथल्या स्पीच थेरपी डिपार्टमेंटला आम्ही भेट देतो, ऑक्युपेशनल थेरपी डिपार्टमेंटला आम्ही भेट देतो। जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हाजी अली महालक्ष्मीला जे हॉस्पिटल आहे तिकडे जाऊन आपण अवेअरनेस करतो। त्याचबरोबर अंधेरीला कुपर हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर वाडिया हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, तिथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला भेटी देऊ। मग आमचे शिक्षक असतील, त्याच्यानंतर आमचे सोशल वर्कर असतील, हे सगळे तिथे जाऊन त्यांना भेटून त्यांना याची कल्पना देतात। शाळेचे ब्रोशर्स दिले जातात। मग आमच्या शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, अगदी सकाळी मूल शाळेत येण्यापासून ते मूल घरी जाईपर्यंत सगळ्या सोयी सुविधा ह्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत। इथे पालकांना एकही रुपया फीमध्ये पे करायला लागत नाही। बरेचसे असे डोनर आहेत की ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा त्यांची ॲनिव्हर्सरी असेल तर आपल्या मुलांना तिथे जेवण दिलं जातं, तर त्याचे ते पैसे आपल्याकडे पे करतात आणि त्यानुसार हे जेवण दिलं जातं। आणि त्याच्यामध्ये आता तू बघशील तर मुलांना हे सगळं खूप आवडतं, तर आम्ही सतत नाही पण महिन्यातून एकदा आम्ही हा मेनू देतो। किंवा पावभाजी असेल, पुलाव राईस असेल, मुलांना चिकन राईस खूप आवडतं, तर अशा पद्धतीने आपण मुलांना हेल्दी आणि चांगल्या प्रतीचं आपण जेवण मुलांना देतो। आणि तू बघशील तर आमच्याकडे उकडलेलं अंड हे आमच्याकडे आठवड्यातनं 3 वार आम्ही देतो। रोजची केळी असतात आपल्या मुलांना दुपारी जेवल्यानंतर। सो आपण आहारसुद्धा तेवढ्याच पद्धतीने जातीनं लक्ष देऊन आपण मुलांना हा देत असतो। तर बघू शकतात हे असे उपक्रम सुद्धा राबवले जातात आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल ना तर तुम्ही सुद्धा ॲज अ डोनर सहभागी होऊ शकतात। तुमचे वाढदिवस ह्या मुलांसोबत तुम्ही सेलिब्रेट करू शकतात। And she is tight, so I give her little exercises. And this exercises help her strengthen her lower limbs. And now she is able to come up on her own and hold on to the rail. Stand up and catch that and show how you can stand. Go up, go up. She shuffles her body to transfer herself from one place to another. Go up, go up. Now you have to hold on to the rail, go to the window. तो तुम्ही तिची धडपड बघू शकतात, किती सुरेख प्रकारे ती करते आणि तिला स्वतःहून करण्याची ती जिद्द सुद्धा आहे। She has a lot of motivation and she wants to start walking. Come up. Once her foot is operated, I can even make her walk. The mother is going to take her for surgery in All India Institute in May vacation so that she doesn't miss school. बघा आता गुडघ्यावर चालून दाखव। कम डाऊन, कम डाऊन। नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहे अशा स्पेशल ठिकाणी, तर आपण आज दिव्यांग मुलांची शाळा एक्सप्लोर करणार आहे। तर शाळेचं नाव आहे SEC डे स्कूल आणि इथे सर्व दिव्यांग मुलांना ना ॲडमिशन दिलं जातं। तर आता दिव्यांग मुलांची शाळाचं व्हिडिओ का, तर आपल्या अवतीभोवती अशी बरीचशी स्पेशल मुलं असतात ज्यांना ना शिक्षणाची आवड असते, पण आपले जे काही पेरेंट्स असतात त्यांचे डेली वेजेसवर काम करतात किंवा त्यांना ह्या गोष्टींचं नॉलेज नसतं आणि ती मुलं ना शिक्षणापासून नेहमी वंचित राहतात आणि त्यामुळे त्यांचं जे फ्युचर आहे ते धोक्यामध्ये येऊ शकतं। तर जसं की त्यांचे आई वडील नसतील इन फ्युचर, मग त्यांना कोण सांभाळणार? तर आज जर आपण त्यांना हे शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवलं तर पुढे जाऊन फ्युचरमध्ये नक्कीच काहीतरी करू शकतील। पण ही मुलं स्पेशल नसून ही अगदीच स्पेशल आहेत, कारण हे आपल्या इंडियाचं फ्युचर आहे आणि फ्युचरमध्ये नक्कीच ही मुलं काहीतरी करून दाखवतील। कारण अशी बरीचशी मुलं आहेत जी आज नक्कीच खूप काही गोष्टी करत आहेत, स्पोर्ट्स लेवलला किंवा इव्हन शैक्षणिक लेवलला सुद्धा ते आज मोठ्या पदांवर सुद्धा आहेत आणि ह्या शाळेने ते एक्झाम्पल सेट केलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना ह्या शाळेबद्दल माहिती नाही आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि तुम्हाला
ह्या व्हिडिओ थ्रू आपण एक इन्फॉर्मेशन देतोय की अशा प्रकारच्या शाळा सुद्धा असतात जिथे अशा स्पेशल मुलांना ॲडमिशन केलं जाते आणि त्यांना विविध प्रकारचं नॉलेज दिलं जाते. जसं की इथे नुसतं शाळाच नाही तर तुम्हाला बाकीचे उपक्रम सुद्धा राबवले जातात. जसं की स्विमिंग आहे, स्पोर्ट्स आहे, सिंगिंग आहे आणि बाकीचे सुद्धा ॲक्टिव्हिटीज इथे ही शाळा राबवते आहे आणि या मुलांना एक वेगळं फ्युचर निर्माण करून देत आहे. तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या शाळेमध्ये नक्की काय काय होते, ही मुलं कशा प्रकारे ट्रेन होतात आणि त्यांचं फ्युचर कसं ब्राईट करता येईल. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता ना मुलांची शाळेची बस आलेली आहे, आपण पाहू शकतात. तशीच व्हॅन सुद्धा आलेली आहे. तर आता इकडनं ह्या मुलांना उतरवणार आहे बसमधनं आणि शाळेत नेणार आहे. तर बघू शकता बिचारी लहान लहान मुलं आहेत. तर ह्यांना अशा प्रकारे व्हीलचेअरवर बसवून मग शाळेत नेलं जाते. तर शाळा मुलांना ही सुविधा सुद्धा प्रोव्हाइड करत आहे की जेणेकरून बसमधनं उतरले की व्हीलचेअरमधनं त्यांना क्लासरूममध्ये नेलं जाते. अशा प्रकारे ना मुलांची अटेंडन्स सुद्धा घेतली जाते. ते ही मशीन आहे, त्याच्यावर फेस आणि थंब थ्रू त्यांची अटेंडन्स होते. हे बाळा थंब कर. तर बघू शकता अशा प्रकारे ना फेस किंवा थंबने अटेंडन्स घेतली जाते आणि ही मशीन थँक्यू बोलते तेव्हा आपल्याला समजतं की यांची अटेंडन्स झालेली आहे. तर अशा प्रकारे त्यांचे पूर्ण डिटेल्स बघू शकतात, मशीनवर येतात. तर अशा प्रकारे ह्याची अटेंडन्स सुद्धा झालेली आहे. तर आता इथे ना सर्वजण येऊन बसलेले आहे आणि आता थोड्याच वेळात ना ह्यांची प्रेयर्स होणार आहे. तर बघू शकतात गोंडस लहान लहान तसेच मोठी मुलं आहेत आणि काही सिव्हिअर मुलं सुद्धा आहेत ज्यांना चालता येत नाहीये, नीट बोलता येत नाहीये, त्यांचं स्पीच नाहीये, पण ते इकडे येऊन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
तर बघू शकतात हा मुलांचा क्लासरूम आहे. तर इथे टीचर आलेले आहेत, तसेच ह्या मुलांचं प्रत्येकांचे बेंचेस आहेत. तर असं त्यांना उचलून व्हीलचेअरवरनं चेअरवर बसवलं जातं. बघू शकतो आपण ह्यांना सुद्धा एक संधी देतो आहे शिक्षणाची, म्हणजे पुढे जाऊन ते आपल्या पायावर उभे राहू शकतात, काहीतरी करू शकतात आणि आपलं हे ज्ञान जे आपण ते शिकतो आहे ते कुठेतरी इम्प्लिमेंट करू शकतात. तर असे ह्यांना बेंचेस दिलेले आहेत. बघू शकतात प्रत्येकाचा एक वेगळा क्लासरूम आहे. इथे एक आहे, तसंच इथे एक आहे. तर जसे आपल्या मुलांना क्लासरूम असतात ना, तर ह्यांचे सुद्धा स्टँडर्ड्स असतात आणि त्यानुसार ह्यांचे क्लासरूम्स असतात. हॅलो. तर बघू शकतात इथे एक हा क्लासरूम चालू आहे मुलांचा. तसं आता इथे यांची नाश्त्याची तयारी चाललेली आहे. त्यानंतर इथे एक क्लासरूम आहे. तर बघू शकतात इथे सुद्धा जसं अ आई वगैरे असतं ना, तसं सगळं तसंच अभ्यासाचा क्रम असतो. नमस्ते. आणि इथे बघू शकतात त्यांना पूर्ण 1 2 3 शिकवले जातात, ABCD शिकवली जातात, अ आई क ख ग हे सगळं शिकवलं जातं त्यांना. आणि हा बघू शकता हा त्यांचा क्लासरूम आहे. अशा प्रकारे ह्यांना व्हीलचेअरवर सुद्धा आणलं जातं. क्लासरूम मध्ये मुलांना असा ना नाश्ता सुद्धा दिला जातो. तर आजच्या नाश्त्यामध्ये ह्यांना आहे जॅम बटर. तर इथे जी मुलं आहेत त्यांना जर खाता येत नसेल तर स्वतः टीचर्स भरवतात सुद्धा. होऊ शकतात काही मुलं स्वतःहून खातात, काही जणांना भरवावं लागतं. नमस्कार ताई. नमस्कार. तर आपण काय सांगाल शाळेबद्दल? एक तर तुमचं खूप खूप स्वागत की माझ्या फक्त एक छोट्याशा विनंतीवर तुम्ही तयार झाला आणि प्रणय तुम्ही आज आमच्या शाळेत आला आहात. आमच्या शाळेचं नाव आहे SEC डे स्कूल सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ चॅलेंज. सो नावातच आपल्याला कल्पना येईल की ही आमची जी शाळा आहे ही शारीरिक अस्थिव्यंग असलेल्या मुलांची शाळा आहे, म्हणजेच त्यांना शारीरिक चॅलेंजेस आहेत. तर अशा मुलांसाठी आपली शाळा जी सुरू झाली ती 1960 साली आपले फाउंडर मेंबर फातिमा इस्माईल मॅडम यांनी ही शाळा सुरू केली. खरं तर त्यांना मुलगी जी होती ती पोलिओग्रस्त होती आणि तिच्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या ह्या शाळेची सुरुवात केली होती. 1960 रोजी आपली शाळा कुलाबा येथे सुरू झाली होती. त्याच्यानंतर खूप वर्षानंतर आग्रीपाडा येथे ती स्थलांतरित झाली. आग्रीपाडामध्ये आपलं जे आहे ते हेड ऑफिस आहे. मुंबईमध्ये 3 ठिकाणी आमच्या शाळा कार्यरत आहेत. त्याच्यानंतर दुसरी शाखा जी आहे ती आमची खारदांडा आत्ता जी इथे सध्या स्थिती सुरू आहे आणि तिसरी शाखा आहे आमची वडाळा येथे नाडकर्णीपाड. तर खरं तर आमच्या शाळेत जेव्हा ॲडमिशन्स होतात त्यावेळेला मुलांचं अपंगत्व पाहिलं जातं. शारीरिक दिव्यांग असल्यामुळे या मुलांना UDID कार्ड हे कंपल्सरी असतं आणि जे त्या पालकांना कधी कल्पना नसते त्याच्यामुळे मग आमच्याकडे ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना त्याची पूर्ण कल्पना दिली जाते, त्यांना त्याचं मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर काही पालकांचे आधार कार्ड तयार नसतात, बर्थ सर्टिफिकेट तयार नसतात, त्याच्यासाठी आमची पूर्ण टीम काम करते. सोशल वर्कर असतात ते त्यांना तिथे घेऊन जातात. त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर एक ॲडमिशन फॉर्म भरला जातो. जसं आपलं नॉर्मल मुलांचं जसं ॲडमिशन होतं त्या पद्धतीनेच आपण ह्या मुलांची ॲडमिशन्स करतो. आमच्याकडे ॲडमिशन्स हे जूनपासून सुरू होतात ते टिल ऑक्टोबरपर्यंत आमची ही ॲडमिशन सुरू असतात, साधारण सप्टेंबर एंडिंगपर्यंत. पण जर ही मुलं पुढे आली तर आम्ही त्यांना ॲडमिशन नाकारत नाही, पण आम्ही त्यांना पटावर घेत नाही, पण आम्ही त्यांना निरीक्षणाखाली ठेवतो आणि साधारण एप्रिलपर्यंत ते कुठल्या अभ्यासामध्ये किती तरबेज आहे, मग ते KG योग्य आहे का, वयोमानानुसार मोठं मूल जर आलं असेल तर आपण त्याला डायरेक्ट पहिलीत घालू शकतो का, किंवा कधी आई वडील घरीच त्या मुलांना शिकवत असतात. कारण की पालकांना सुद्धा आमच्या शाळांची माहितीच नाही.
मुंबईत शारीरिक अस्थिव्यांगांसाठी फक्त आपली एकच संस्था कार्यरत आहे आणि म्हणजेच आमच्या ह्या 3च शाळा आहेत। पण पालकांना माहिती नसल्यामुळे किंवा कधी कधी त्यांच्यापर्यंत आमच्या शाळेची माहिती पोहोचली गेली नसल्यामुळे ते पालक आपल्या मुलांना घरीच ठेवतात, घरीच त्यांचा अभ्यास घेतात। काही पालक तर असे आहेत की फक्त त्यांची एक्सरसाइज, स्पीच थेरपी याच्याकडे फोकसफुली बघतात, पण त्यांचा अभ्यास होत नाही। पण अशा वेळेला आम्ही त्यांना जाऊन मार्गदर्शन करतो। वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आम्ही तिथे सुद्धा कॅम्प घेतो। त्याचबरोबर तिथल्या स्पीच थेरपी डिपार्टमेंटला आम्ही भेट देतो, ऑक्युपेशनल थेरपी डिपार्टमेंटला आम्ही भेट देतो। जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हाजी अली महालक्ष्मीला जे हॉस्पिटल आहे तिकडे जाऊन आपण अवेअरनेस करतो। त्याचबरोबर अंधेरीला कुपर हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर वाडिया हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला भेटी देऊ। मग आमचे शिक्षक असतील, त्याच्यानंतर आमचे सोशल वर्कर असतील, हे सगळे तिथे जाऊन त्यांना भेटून त्यांना याची कल्पना देतात। शाळेचे ब्रोशर्स दिले जातात। मग आमच्या शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, अगदी सकाळी मूल शाळेत येण्यापासून ते मूल घरी जाईपर्यंत सगळ्या सोयीसुविधा ह्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत। इथे पालकांना एकही रुपया फीमध्ये पे करायला लागत नाही। मग हा सगळा भार सांभाळता कोण, तर आमची संस्था सांभाळते। म्हणजे जसं की मूल जेव्हा घरून निघतं त्यावेळेला काही मुलांना व्हीलचेअरची गरज लागते, अगदी घरापासून बस स्टॉपपर्यंत येईपर्यंत। पण मग ती व्हीलचेअर आम्ही काय करतो तर डोनरकडून मागून आम्ही ती पालकांना देतो। त्यानंतर मूल जेव्हा शाळेच्या बसने येते तेव्हा शाळेच्या बसेसचा खर्च हा सुद्धा संस्थेकडनं केला जातो आणि एका बसचा खर्च हा आम्हाला गव्हर्नमेंटकडनं दिला जातो। त्याच्यानंतर जेव्हा हे मूल शाळेमध्ये म्हणजे वर्गामध्ये बसतं त्यावेळेला त्यांना लागणारी पुस्तकं असू दे, वह्या असू दे, लागणारे त्याच्यानंतर बॅग्स आहे, स्टेशनरीचं सामान आहे, त्याच्याचबरोबर पावसाळा आला की आम्हाला रेनकोट्स लागतात, मुलांना शूज, त्याच्यानंतर सॉक्स, ह्या सगळ्या सुविधा आम्ही डोनरना सांगून डोनर मार्फत आम्ही करून घेत असतो। आणि ह्याच डोनरमध्ये आम्हाला सगळ्यात मोठा पाठिंबा आहे तो म्हणजे रोटरी क्लब ऑफ नॉर्थ आयलंड मधले भूपेंद्र शाह सर असतील, अशोक वर्मा सर असतील, आत्ताच्या करंट प्रेसिडेंट आहेत नीता आनंद म्हणून। तर ही सगळी त्यांची टीम आहे, ती टीम दरवर्षी आमच्याकडे येऊन हे वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत असतात। त्याचबरोबर आमच्या मुलांना कॅलिपर्सची गरज लागते, तर त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे इनरव्हील क्लब्स आहेत। सो हे इनरव्हील क्लब मध्ये अगदी बाबुलनाथचे असू देत, त्याच्याच नंतर नॉर्थ बॉम्बेचे असू देत, त्याचबरोबर आपल्याकडच्या खारचा जो इनरव्हील क्लब आहे, हे सगळे इनरव्हील क्लबमधल्या ज्या लेडीज आहेत त्या आपल्याला इथे मदत करतात। आणि मग मुलांचे कॅलिपर्स बनवले जातात, मुलांना व्हीलचेअर्स दिली जातात की जेणेकरून ते मूल चालायला लागणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं। कारण जी मुलं अगदीच चालू शकत नाही तर प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं की आमचं मूल हे चालायला लागलं पाहिजे। आणि मग त्याच्यासाठी आमच्या ज्या फिजिओथेरपिस्ट आहेत डॉक्टर प्रेरणा श्रॉफ, त्या जवळजवळ 1982 पासून आपल्या शाळेमध्ये रुजू आहेत आणि त्या त्यांच्या परीने त्यांच्या कलेने प्रत्येक मुलाला, प्रत्येक पालकांना चालण्याचं महत्त्व सांगत असतात, त्यांच्याकडनं ते एक्सरसाइज करून घेत असतात। आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे एक छोट्याशा जागेत म्हणा ती थेरपी आपल्याकडे सुरू असते। आमचे प्रयत्न आहेत एक अजून वर्ग मिळावा जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे थेरपीचं काम सुरू व्हावं। आणि मग ह्या फिजिओथेरपी बरोबर स्पीच थेरपीही आपल्याला मुलांना देता येते। ज्या मुलांना बोलणंच जमत नाही पण त्यांना वोकल आहे, आवाज आहे, पण त्यांना ती क्षमताच नसल्यामुळे, कारण की प्रत्येक गोष्ट ही मुलं उशिरा सुरू करतात, म्हणजे जसं बोलणं उशिरा, चालणं उशिरा, हातापायाच्या हालचाली उशिरा। आणि अशामध्ये जेव्हा ते डॉक्टर्स त्यांना जेव्हा मदत करतात किंवा मग ते डॉक्टर्स काय करतात तर पालकांना सूचना देतात की घरी या मुलांना आपण कशा प्रकारे ट्रीट केलं पाहिजे, घरी यांच्याकडून कुठल्या एक्सरसाइज करून घेतल्या पाहिजे। मग पालक तयार होतात की मौना शाळा ही आपली फक्त सोमवार ते शुक्रवार त्याच वेळेपुरती आहे, पण शनिवार रविवार मुलांबरोबर घरी कसं बघायचं त्याचं सगळं ट्रेनिंग आपल्या शाळेमधून मिळतं। शाळेची वेळ आपली सकाळी इथे 9:30 वाजताची आहे ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत। पण मुलं अक्षरशः काही मुलं आहेत जी आपली अगदी गोरेगाव, मलाड जी मुलं येणारी आहेत ती सकाळी 7 वाजता घर सोडतात। मग त्याच्यानंतर होणारा त्यांचा बसचा प्रवास, शाळेमध्ये आल्यानंतर शाळेतला अभ्यास आणि मग पुन्हा परतीचा प्रवास। म्हणजे शाळेत 3:30ला निघाल्यानंतर काही मुलं आहेत ती अगदी दुपारी इथे पोहोचेपर्यंत संध्याकाळी 5:30 ते 6 एवढी वेळ ह्या मुलांना होते। आणि तरीसुद्धा रोज आवडीने शाळेत येणं हेही त्याच मुलांकडून आम्हाला शिकायला मिळतं। आणि मुलांना खरोखरच शाळा खूप आवडते, कारण शाळेमध्ये फक्त अभ्यास आहे की अभ्यासाचं नाही आहे, तर आमच्याकडे सोमवारी ना एक TSS नावाचं
अनुष्काचा ग्रुप आहे. अनुष्का पंजाबी मॅडम ह्या त्याच्या मेन फाउंडर पर्सन आहेत की ज्या त्यांच्या गर्ल्स टीमला घेऊन आपल्याकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात, वेगवेगळ्या प्रकारची डोनेशन्स केली जातात. तर त्यांच्याकडनं आमच्याकडे सोमवारी एक आर्ट क्लास होतो. तर त्या आर्ट क्लासमध्ये त्यांचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते आपल्याकडे येतात. मुलांबरोबर नेहमी वेगवेगळ्या ऋतूनुसार म्हणा किंवा वेगवेगळ्या फेस्टिवलनुसार ते वेगवेगळी कला मुलांकडनं करून घेतात. चित्रकला असेल, हस्तकला असेल की जेणेकरून मुलांना त्याची आवड निर्माण होते. त्याच्यानंतर मंगळवारी आपल्याकडे असं संगीताचा तास. आमच्याकडे सुधीर सर म्हणून आहेत की जे आमच्याकडे संगीताचा तास घेतात. मग मुलांना गाणं शिकवलं जातं, मुलांना वादन शिकवलं जातं. ते ज्या कलेमध्ये पुढे जाऊ शकेल त्याच्यामध्ये त्यांना निपुण करण्यात येतं. त्याच्यानंतरचा वार बुधवारी आमच्याकडे डान्स क्लास असतो. डान्स क्लास म्हणजे अक्षरशः जे वेस्टर्न डान्स शिकवले जातात तशा प्रकारचे ट्रेनिंग आपल्या फिजिकली चॅलेंज मुलांकडनंच दिलं जातं. म्हणजे काय तर आमचे जो स्टुडंट आहेत की ज्या स्वतः डान्स क्लास रन करतात अशी मुलं आपल्याकडे येऊन आपल्या व्हीलचेअर बाउंड मुलांचा एक वेगळा सेशन असतो आणि त्यातून आपली जी काही पुढे चालणारी मुलं आहेत, उभी राहणारी मुलं आहेत त्यांचं एक सेशन वेगळं घेतलं जातं. आणि मग ह्याचं प्रेझेंटेशन असतं ते म्हणजे आमच्या ॲन्युअल डे. तुम्ही खरोखरच पुढल्या वर्षी आमच्या ॲन्युअल डेला नक्की व्हिजिट करा आणि यूट्यूबवरती सुद्धा आमचे ॲन्युअल डेचे प्रोग्राम जे आहेत ते तुम्हाला पाहायला सुद्धा मिळते. त्याची सोय आम्ही केलेली आहे. आमची वेबसाईट आहे तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. त्याच्यानंतरचा वार आहे गुरुवारी आमचं स्विमिंग असतं. तर हे स्विमिंग आमचं होतं पार्ल्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे या क्रीडा संकुलात आम्हाला दर गुरुवारी 11:15 ते 11:45 म्हणजे साधारण 30 ते 40 मिनिटाचा स्लॉट हा आमच्या शाळेसाठी राखून ठेवलेला असतो. आणि स्विमिंग पूलची फीज आम्हाला ही पूर्णपणे फ्री आहे, माफक आहे. त्याच्यामध्ये फक्त आम्हाला कोचेसचे जे चार्जेस असतात तेवढेच फक्त आम्हाला पे करायला लागतात. आणि तुम्हाला खरंच वाटणार नाही की खूप सिव्हिअर मुलं आहेत की जी अगदी चालूही शकत नाही पण ती मुलं पाण्यात गेल्यानंतर ती मुलं स्विमिंग करतात. हा त्यांच्यासाठी अगदी सर्वांग सुंदर व्यायाम आपण जसा म्हणतो ना तसा हा व्यायाम प्रकार आहे. कारण पाण्यात गेल्यानंतर आपली बॉडी अतिशय हलकी होते आणि तुम्ही अक्षरशः विचार पण करू शकणार नाही की काही मुलांना हात नसलेले आमची काही मुलं आहेत की जी अगदी बेस्ट चॅम्पियन सुद्धा राहिलेली आहे. त्याच्यानंतर एका मुलाला म्हणजे अगदी अर्धा पायही नव्हता पण तो मुलगा सुद्धा आमचा अगदी जलतरणपटू आहे. म्हणजे अशा खूप सक्सेस स्टोरीज SSC डे स्कूलने दिलेल्या आहेत. आणि मग यानंतर येतो वार शुक्रवार. मग शुक्रवारी आपल्याकडे एक आपले कम्प्युटर सर आहेत की जे रिटायर्ड पर्सन आहे पण ते खास आपल्या मुलांसाठी वेळ काढतात. दुपारी 1 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपले जे वर्ग आहेत त्या वर्गांमध्ये जाऊन सर आपल्याला ट्रेनिंग देतात. आणि शनिवार रविवारी मुलांना सुट्टी असते. पण मग जेव्हा मूळ शाळेत येतं प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यानंतर म्हणजे अगदी आपल्या नॉर्मल शाळेत जशी प्रार्थना होते तसं अगदी राष्ट्रगीत, मग प्रतिज्ञा, त्याच्यानंतर मग प्रार्थना, गायत्री मंत्र, मग थोडेसे व्यायाम प्रकार हे सगळं करून मुलं आपापल्या वर्गात जातात. मग आमच्याकडे इयत्ता म्हणजे जसं अगदी पूर्वप्राथमिक, त्याच्यानंतर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि ते 5वी ते 7वी. पण ह्या प्रत्येक वर्गांमध्ये मुलांच्या वयानुसार आम्हाला मुलांना तिथे बसवायला लागतं. प्रत्येक विषयानुरूप म्हणजे भाषा, गणित, इतर जे आपले विषय आहेत, परिसर अभ्यास म्हणा किंवा भूगोल, इंग्लिश हे सगळे विषय आपण ह्या मुलांना शिकवतो. पण त्याचबरोबर हे विषय शिकवताना आम्ही विशेष काळजी ही घेतो की एखादा जर कठीण भाग असेल की जर तो आपल्या मुलांना समजत नसेल पण तो सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपण त्या मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण काही असे पण पार्ट असतात की जे आपण मुलांना नाही शिकवू शकत की ते समजण्याच्या त्यांचं आकलन करण्याच्या पलीकडचे असतात. पण मग तो भाग आम्ही काय करतो तो स्किप करतो. पण मुळात आमचा फोकस हा असतो की मुलांना भाषा आणि त्याचबरोबर गणित, व्यवहार ज्ञान ह्या गोष्टी त्यांच्याकडनं जास्तीत जास्त करून घेण्याचा आमचा मानस असतो. मग त्यासाठी अगदी कॅल्क्युलेटरवर सुद्धा गणित आपण त्यांना शिकवतो. कारण ही आपली सगळ्यांची आता काळाची गरज आहे. आणि इंग्रजी व्होकल हे तर मुलांना आलंच पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे काही व्हॉलेंटियर्स आहेत की जे स्वतःहून येऊन मुलांना कॉन्व्हर्सेशन शिकवतात. आणि अशासाठी बरेच असे डोनर्स आहेत की ते आपापला वेळ खर्च करतात आणि आपल्या शाळेमध्ये येतात आणि मुलांना सर्वतोपरी घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे फक्त आपली संस्था हीच पुढाकार घेऊन काम करते असं नाही आहे. पण संस्थेला अजून बरेचसे डोनर मदत करून एक आपण म्हणतो ना की एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू सुपंत, तशीच गोष्ट आहे की आमच्या शाळेमध्ये प्रत्येक जण एक खालीचा वाटा उचलत असतं आणि ह्या मुलांसाठी आपण जितकं प्रयत्न होईल तितका करत असतो. पण जशी शाळा ही मदत करते
असं आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायचं म्हणा किंवा एक अशी छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट करायची की असं जर एखादं मूल तुमच्या पहाड्यात आहे किंवा तुमच्या माहितीत असेल तर जरूर आम्हाला संपर्क साधा. कधी कधी बऱ्याचशा लोकांनाही माहिती नसतं की अंध विद्यार्थ्यांसाठी वेगळी शाळा आहे, त्याच्यानंतर मूकबधिर मुलांसाठी वेगळी शाळा आहे, जी मुलं गतिमंद आणि मतिमंद आहेत त्यांच्यासाठी वेगळी शाळा आहे. तर अशा एकूण मुंबईमध्ये टोटल राज्य सरकार अंतर्गत सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या 52 शाळा आहेत. पैकी 26 शाळा ह्या मुंबई शहर विभागात आहेत आणि 26 शाळा ह्या उपनगरमध्ये आहेत. तर ह्या 26 शाळांमध्ये आमचे टोटल महत्त्वाचे हे 4 प्रवर्ग आहेत, म्हणजे अंध, मूकबधिर, शारीरिक अस्थिव्यंग आणि मतिमंद. मग ह्या प्रवर्गांमध्ये एकूण आता जसं नरेंद्र मोदीजींनी 21 दिव्यांगांचे प्रकार केलेले आहेत, त्यापैकी काही दिव्यांग प्रकार हे आमच्या शाळेमध्ये सुद्धा घेतले जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं की शारीरिक अपंगत्व 30% अधिक असल्यास आम्ही या मुलांना आमच्या शाळेत ॲडमिशन्स देतो आणि 1ली ते 7वीचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर 8वीपासून हे मूल नॉर्मल शाळेत जाऊन शिकतात. म्हणजेच काय तर सामाजिक भान हे त्याही मुलाला असलं पाहिजे. एकदा का मूल थोडं मोठं झालं की ते त्या वातावरणात पुन्हा वाढलं गेलं पाहिजे. 10वीपर्यंतचं 12वीपर्यंतचं पुढचं शिक्षण त्यांचं सुकर झालं पाहिजे. याच्यासाठी आमची शाळा फक्त 7वीपर्यंत आहे आणि त्यानंतर अगदी जसं मी मगाशी सुद्धा म्हटलं की जसं जलतरण पटू आमची सक्सेस स्टोरी आहे, तसं ॲक्सिस बँकेमध्ये असलेला आमचा मॅनेजर मुलगा, त्याचबरोबर आत्ता सायन हॉस्पिटलमध्ये अगदी MBBSचं शिक्षण घेणारा सुद्धा आमचा एक फ्युचर बाउंड मुलगा आहे. अशा खूप सक्सेस स्टोरीज आहेत आमच्या की ती मुलं आपापल्या पायावर खूप छान पद्धतीने उभी आहेत. कारण प्रत्येक पालकांना एक प्रश्न असतो की आम्ही गेल्यानंतर ह्या मुलांचं कोण करणार किंवा ह्या मुलांना कोण बघणार. म्हणूनच त्या दृष्टीने आपण प्रत्येक मुलाला इतकं तयार करतो की जेणेकरून पुढे जाऊन प्रत्येक मुल आपापल्या परीने काहीतरी काम करेल की जेणेकरून ते त्यांची पुढची व्यवस्था स्वतः सांभाळू शकतात. आणि म्हणूनच शाळा सर्वतोपरी म्हणजे मी म्हणेन की आमचे संस्था चालक यासाठी खूप मेहनत करतात, जेणेकरून सगळीकडून डोनेशन्स कशी मिळवली जातील, प्रत्येक मुलासाठी स्पॉन्सरशिप आणणं, ती स्पॉन्सरशिप त्या मुलांसाठी योग्य पद्धतीने वापरणं, मुलांचे निरनिराळे ऑपरेशन्स असतील तर संस्था त्याच्यासाठी इतर डोनर्सना सुद्धा आवाहन करतात. त्याच्यानंतर आमच्या प्रत्येक बसेसचा म्हणजे आमच्या प्रत्येक शाळेला 2-2 बसेसची गरज असते. त्याच्यामुळे तिथे लागणारं डोनेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप खर्चिकही असतं. पण प्रत्येकजण आपापल्या परीने अगदी कोणी 5,000 10,000 या पद्धतीने आपापल्या परीने संस्थेमध्ये पैसे जमा करून ह्या मुलांना मदत करत असतो. तर नक्की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काही जी माहिती अजून हवी असेल त्याच्यासाठी संपर्क साधा किंवा तुम्हाला एखाद्या मुलाला असं वाटतं की याला आपण इथे ॲडमिशन दाखला देऊ शकतो, त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर नक्की आमच्या शाळेला व्हिजिट करा. आमचं शाळेचं FB पेज आहे, वेबसाईट डिटेल्स आहे, ते प्रणव नक्कीच त्याच्या बायो याच्यामध्ये लिंकमध्ये देईलच आणि आमचा व्हिडिओ नक्की पाहून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पोहोचवा. थँक्यू. थँक्स अ लॉट ताई, तुझा टाईम दिल्याबद्दल आणि एवढी माहिती सांगितल्याबद्दल. नक्कीच हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशी आशा आहे की अशा सर्व मुलांना आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळेल आणि जास्तीत जास्त लोक ह्याला प्रतिसाद देऊन त्या मुलांना आपल्या शाळेपर्यंत पोहोचवतील. थँक्यू. हाय मॅडम. हाय, नमस्ते. हम एक SSC डे स्कूल, मेरी बेटी SSC डे स्कूल में है. मैं कानूनी से आती हूँ और ये स्कूल इतनी अच्छी है, इतनी अच्छी फैसिलिटी है. जैसे कि हमें कैलिपर की ज़रूरत होती है तो यहाँ पे कैलिपर भी ऑफर करते हैं. और जैसे यहाँ पे स्पेशल बच्चे होते हैं, स्पेशल बच्चों के लिए स्कूल है और इनको स्कूल भेजने से बहुत काफ़ी फ़र्क पड़ते हैं. जैसे कि मेरी बेटी एक्टिविटी नहीं कर पाती थी, तो यहाँ पे आने से बहुत प्रोग्रेस हुआ है, बहुत अच्छा एक्टिविटी कर पाती है. जैसे कि प्रोग्राम हुआ और कुछ फंक्शन हुए तो सिमरन उसमें इन्वॉल्व होती है, वो काफ़ी इंजॉय करती है. जैसे कि अभी स्विमिंग वीकली 1 डे रहता है तो उसमें स्विमिंग करती है तो जैसे इसके हाथ तो वगैरह टाइटनेस रहती है वो रिलीज होते हैं. काफ़ी इम्प्रूवमेंट हुआ ये स्कूल से. बस थोड़ा सा प्रॉब्लम होता है आने जाने का, वो भी बस की बस आती है हमारे यहाँ तक. बस थोड़ा पेरेंट्स को टाइम निकाल के बच्चों को बस स्टॉप तक लेके आना पड़ता है. बाकी ये स्कूल तो बहुत बेस्ट है. ऐसा स्कूल तो मैंने स्कूल बहुत सारे देखे बट ऐसा स्कूल कहीं नहीं देखा. इसमें हर एक सुविधाएं मिलती है, हर एक चीज़ का फैसिलिटी है, खाने से लेके ड्रेस से लेके सब हमको फ्री रहता. बस थोड़ा सा टाइम एक्सपेंड करना पड़ता है. तर आता बघू शकतात ही स्वतः आहे ना मेशो ॲपमध्ये जाऊन स्वतः ड्रेस ऑर्डर करू शकते. परत कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे सुद्धा सिलेक्ट करू शकते. आपण तिच्याकडे आता ती कसं करते ना ते पाहून घेऊया. बेटा दिखा कैसे करते बुकिंग.
सिमरन को अभी क्या खरीदना है? सिमरन दिखाओ। मम्मी के लिए मेकअप का सामान लेना है। ओह अच्छा, ये लेना है मम्मी के लिए आपको मेकअप का सामान। ओके, आप देख सकते हो वो कैसा बुकिंग कर रही है। ओके सिमरन, अभी आपको देख के मुझे लग रहा है कि मुझे भी मीशो स्टार्ट करना चाहिए। हाँ, तो मेरे पास तो मीशो ऐप नहीं है। अब कैसे बुक करोगे? कैश ऑन डिलीवरी कैसे लोगे? स्क्रॉलिंग करो। Oh my God, बघू शकता अशा प्रकारे आता तिने ना ड्रेस बुक करून हे मेकअप सेट बुक केलेला आहे। अशा प्रकारे ती घरी भरपूर असे ड्रेस सुद्धा मागवते तिच्या मम्मीसाठी। तर आपण इथे बघू शकता रिसेंटली व्ह्यूड मध्ये सुद्धा बघू शकता तिने असे ड्रेस वगैरे बघितलेले आहे, ऑर्डर्स केलेले आहेत। बघा हे ऑर्डर्स आहेत त्यांचे, त्यातनं हे बघू शकतात। हे बघा हे सगळे मग तिच्या मम्मीला बसून कॅन्सल करायला लागतात। हे दिसतात तुम्हाला कॅन्सल केलेले? हे बघा हे सगळे कॅन्सल करायला लागतात। तर त्यामुळे मम्मीला हिला आणि स्वतःचा ब्लॉग सुद्धा बनवते। तर तिचा चॅनल आहे, इसका चॅनल किधर है? वंदना सिंग म्हणून तिच्या चॅनलचं नाव आहे आणि हे असे ती स्वतःची ब्लॉग्स बनवते। आणि हे बघा हे स्वतःच काहीतरी असं टायटल वगैरे लिहिते, गाणं सिलेक्ट करते आणि पोस्ट करते। म्हणजे ही स्वतःच यूट्यूब चॅनल सुद्धा ऑपरेट करते। बघा खूप छान हुशार आहे, बघू शकता। मुलांचा व्हिडिओ करायला आला होता, तो तुला कसं वाटतं ॲज अ ब्लॉगर, जेव्हा तू असं एखादं काहीतरी मूल बघतोस की स्पेशल मूल आहे आणि तुला बघायला मिळतंय की ही मुलं असं काहीतरी करतायत, कसं वाटतंय तुला? ही जरी मुलं चॅलेंज असलीत ना तरी डोक्याने जाम हुशार आहेत आणि त्यांना आपण बोललेलं समजतं आणि ते सर्व ऍक्टिव्हिटीज स्वतःहून करू शकतात। फक्त त्यांना एक काय ना एक आपल्या सर्वांचा एक प्रतिसाद हवाय त्यांना आणि एक सपोर्ट हवाय आणि त्याने करून ते फ्युचरमध्ये नक्कीच काहीतरी करतील ह्याची गॅरंटी आहे। बघू शकता यूट्यूब वगैरे सुद्धा किती प्रॉपर प्रकारे ती मॅनेज करते। आणि सिमरन आता हळूहळू चालायला सुद्धा लागली आहे, कारण फुल्ली व्हीलचेअर बाउंड आहे ती खरं तर। पण आता तिचं ऑपरेशन झाल्यानंतर आता आईच्या मदतीनं आणि डॉक्टरांच्या मदतीनं ती हळूहळू चालायला लागली। आणि आता बघ आता ती ब्लॉग हा हे बघा ती स्वतःची आयडी ओपन करते, बघा कसं ब्लॉग बनवते। बघा हा कर व्हिडिओ सिलेक्ट तुझा। आता मला असं वाटतंय मला तिच्याकडून ट्रेनिंग घ्यायला लागणार आहे याचं। सिमरन आप मुझे सिखाओगे ना ब्लॉग कैसे बनाने हैं? करो कैसे करेंगे आगे आप? फोन ऊपर उठतो असं। बऱ्याचदा आमचं सुद्धा असं होतं ना की आपण आपला फक्त शिकवण्याच्या ह्याच्यात असतो, म्हणजे आमचा आणि त्यांचा संबंध काय, तर आम्ही शिकवतोय आणि ते शिकताय। पण ही गोष्ट कधी कधी आम्हाला माहितच नसते की ती पालकांकडून अशी अचानक अनपेक्षितरित्या आम्हालाही कळते। करेक्ट। त्याच्यामुळे आम्हालाही आमच्या मुलांचं तेवढंच कौतुक आहे आणि हे कौतुकास्पद आहे, कारण एवढं असं यांच्याकडनं एक्सपेक्टेड नव्हतं आणि मी तर भारावून गेलोय खरं म्हणाल तर। बघा ती म्युझिक वगैरे सुद्धा स्वतः सिलेक्ट करते, त्यानंतर ती स्वतःचे फोटोज व्हिडिओज सिलेक्ट करते। कर 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 आप आपका करो, हम हमारा काम कर रहे हैं, आप आपका काम करो। कर, लाजू नकोस। आपण म्हणू शकतो ना की आताच्या AI च्या जमान्यामध्ये मुलांना
ठीक आहे, आपण पाठी पुस्तक वह्या ह्या सगळ्यामधनं तर शिक्षण आपण देतोच आहोत, शैक्षणिक शिक्षण देतोच आहोत, पण जे व्यावहारिक ज्ञान आहे या बाबतीतलं किंवा ज्याच्यात ते आज उद्या पुढे जाऊन करिअर सुद्धा करू शकतो, करेक्ट, तर त्याचा आपण ते स्वतः शिक्षक घेत आहे म्हणजे शिक्षण घेत आहे, तर मला खरोखरच हे खूप अभिमानास्पद आहे की आज आपली मुलं तेवढी केपेबल आहेत ते शिकण्यासाठी. आणि नो डाऊट की पालकांची ह्याच्यामध्ये खरंच खूप मदत होते, त्यांना एक आधार लागतो की जे आपले पालक सगळे देतच आहेत. खरं. आणि दुसरी गोष्ट, आता डिजिटल प्लॅटफॉर्म एवढा ट्रेंडिंग आणि व्हायरल झालेला आहे, आणि जर अशा प्रकारे ह्या मुलांना आपण सपोर्ट केला, त्याच्याबद्दल त्यांना प्रॉपर ज्ञान दिलं, तर ह्या क्षेत्रात सुद्धा ते काहीतरी छान करतील ह्याची आपण नक्कीच गॅरंटी घेऊ शकतो, आणि काहीतरी सुंदर निर्माण होईल ह्यातनं आणि ह्यांचं फ्युचर बनेल हे तर नक्कीच आहे. तर आपल्यासोबत हा मुलगा आहे, तर आपण ह्याच्याकडनं आहे ना त्याची माहिती जाणून घेऊया आणि ह्याला शाळेबद्दल काय वाटतं हेही जाणून घेऊया. तर काय सांगशील बाळा, तुझं नाव काय? माझं नाव गणे माने आहे. कितव्या स्टँडर्ड मध्ये आहेस? चौथीला आहेस. काय काय सब्जेक्ट आहेत तुला? इंग्लिश, गणित, मराठी. तुझा आवडता विषय कुठला? मराठी. मराठी आवडतं तुला. आणि स्पोर्ट्स मध्ये काय काय आवडतं? स्विमिंग. ओके, स्विमिंग आवडतं तुला. तू करतो स्विमिंग? मग कधी असतं स्विमिंग तुमचं? गुरुवारी. गुरुवारी असतं. कुठे असतं? तुम्ही बसने कुठे जाता स्विमिंग करायला? बँड्राला आपण जातो की विलेपार्लेला जातो? हा. आणि तुला शाळेबद्दल काय आवडते? मजा येते. ओके, काय काय करतो शाळेत आलास की? अभ्यास करतो. आणि काय काय सब्जेक्ट असतात तुम्हाला? इंग्लिश. इंग्लिश आवडत नाही तुला? नाही आवडत. ओके. अरे राहतो कुठे? राम मंदिर. राम मंदिर वरनं येतो. शाळेची बस आहे ना तुला? बसने येतोस ना? बर, थँक्यू. चुपचाप तर आपल्यासोबत आता ही मुलगी आहे, आपण हिच्याकडनं सुद्धा ना तिच्याबद्दल जाणून घेऊया, आणि ती कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहे आणि तिला कुठले सब्जेक्ट्स आवडतात किंवा ती शाळेमध्ये आणखी काय अशी ऍक्टिव्हिटीज करते. तो आप क्या बताओगे आपके बारे में? आपका नाम क्या है? और आप कौन से स्टैंडर्ड में हो? ओके. और आपको कौन सा सब्जेक्ट पसंद है? हिंदी. और उसके अलावा? मराठी. और क्या क्या सब्जेक्ट होते हैं तुम्हें? हिंदी मराठी दोनों. ओके. और मैथ्स, इंग्लिश नहीं अच्छा लगता? क्यों? लेकिन जीनत तो आप सारे सब्जेक्ट बहुत अच्छे करते हो. जीनत इंग्लिश में भी अच्छा पढ़ाई करती है, गणित में भी बहुत अच्छी पढ़ाई करती है. हाँ, लक्ष्मी भी करती है. लक्ष्मी के बारे में हम बताएं, ठीक है? हाँ. और क्या क्या करते हो स्कूल में आप आके? पढ़ाई करती. ओके. और कौन सा स्पोर्ट्स या एक्टिविटी आपको अच्छा लगता है? स्विमिंग. अरे वाह, सब बच्चों को स्विमिंग ही पसंद है यहाँ पे. और सिंगिंग? सिंगिंग अच्छा लगता है. गाना गा के बताओ एक छोटा सा. तर ही आपल्यासोबत लक्ष्मी आहे. तो लक्ष्मी, तुझे क्या पसंद है? स्विमिंग. स्विमिंग कैसे करती है लक्ष्मी, बता. कैसे करती है? कैसे करती है, दिखा. स्विमिंग कैसे करती है? अरे वाह. और एक्सरसाइज कैसे करती है लक्ष्मी? एक्सरसाइज करना भी अच्छा लगता है ना लक्ष्मी को. और लक्ष्मी पढ़ाई भी करती है ना? कैसे पढ़ाई करती है? कलरिंग कहाँ है आपका, दिखाओ. आपकी कलर बुक कहाँ है, दिखाओ. ये आपने कलर किया है? ये आपने कलर किया है? अरे वाह, बहुत अच्छा किया है. तिची धडपड बघ ते कलर घ्यायला. कलर घेण्यासाठी तो खडू ती बरोबर हातात
धरण्याचा पण प्रयत्न करते. हा धीरे 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 स्लोली आगे लेते. हा थोडा आगे लेते. ती एक्साइटेड झाली आता आणि मला ते सांगते की खुर्ची पुढे करा. हा अरे वा चल केली केली खुर्ची पुढे. हाँ ये नहीं है का वहाँ पर. हाँ आप चलो आप आगे कर कर तू कर. चलो ले लो. हाँ लो कलर लो कलर लो. कलर हाथ में लेने की कोशिश करो. शाबाश वेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे दुसरा खाली पडला. हाँ थांब आपण काढून देऊ परत. हाँ पुन्हा प्रयत्न कर. फिर से कोशिश करो हाथ में लेने की. पकड़ो धीरे 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 धीरे. एक्साइटेड मत हो. हाँ शाबाश. अभी कलर करो. पतंग के अंदर कलर करना है हमें, पतंग के बाहर नहीं. हाँ थोड़ी 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 बुक हम लोग आगे करते. शाबाश. लगेच दुसऱ्या हाताने पण तिने कसं वही होल्ड केलेली आहे. आणि हाच होल्ड येण्यासाठी आपण विविध पद्धतीने मुलांना पेपर देतो. म्हणजे पेपर फाडणं, त्याच्यानंतर हातामध्ये क्रेयॉन्स घेणं, ते स्क्रिबलिंग करणं, ह्याच्यामधून सुद्धा ह्या मुलांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात. हा आता तिला दुसरा रंग हवाय. हा अरे वा पकड. धीरे 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 धीरे. हा शाबाश शाबाश शाबाश. त्याचबरोबर बघशील तर सारा जी आहे ती पझल्स लावते. हो असं नाहीये की फक्त अभ्यास आहे की अभ्यास आपल्याकडे होतो. तर ह्या माध्यमातून सुद्धा मुलांचं आय हँड कोऑर्डिनेशन जे आहे ते करण्याकडे आमचा जास्त कल असतो. करेक्ट. आणि आमचा विनायक मस्तीखोर असा मुलगा आहे. स्विमिंग मध्ये उत्तमरित्या स्विमिंग करणारा, पण तरी पण त्यातही कंटाळा करणारा, पण त्याला ह्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे हे असं पझलिंग अटॅच करणं, त्याच्यानंतर इतर मुलांच्या खोड्या काढणं, हो की नाही. त्याच्यामध्ये आमच्या ज्या मारामाऱ्या असतात मुलांच्या, त्या स्पेशली वॉशरूम मध्ये जाऊन मारामाऱ्या असतात. अरे वा. हो. त्याच्यानंतर आपण आपलं हे जे टेबल असतं, तो टेबलच्या खाली जाऊन मुलं एकमेकांना पायाला चिमटे काढणं, मारामाऱ्या करणं, त्याच्यामध्ये म्हणजे आपली जशी नॉर्मल मुलं करतात तशी असतं शाळेतली मस्ती, तो आनंद हे सुद्धा घेत असतात. तर बघू शकता तशी आपली मुलं जी मस्ती करतात ना, जो आनंद ते घेतात, ते सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांच्या परीने जो आनंद मिळेल तो घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. तर प्रत्येक मूल हे स्पेशल आहे आणि त्यांचं सुद्धा शिक्षण आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना सपोर्ट देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तीच सपोर्ट सिस्टम ही शाळा करत आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की तुमच्या मुलांना इथे घेऊन या आणि त्यांचं ॲडमिशन करा. जर रेग्युलर किंवा नॉर्मल स्कूलमध्ये त्यांचं ॲडमिशन होऊ शकत नाही आहे तर ह्या अशा स्कूल्समध्ये तुम्हाला नक्कीच ॲडमिशन मिळेल आणि त्यांचं फ्युचर तुम्ही घडवू शकता. राईस खातोस तू? कुठला राईस आहे? चिकन राईस आहे? चिकन नाहीये, व्हेज फ्राईड राईस आहे. आणि फ्राईड राईस बरोबर अजून काय दिलंय तुला वाटीमध्ये? मंचुरियन. ओके. आणि अंड. बरोबर. तर बघू शकतात यांना फ्राईड राईस दिलंय, मंचुरियन दिलंय, तसंच अंड दिलेलं आहे. तर असंच सर्व मुलांना इथे जेवण दिलं जातं. तर आपल्यावर इथे सारा आहे. तर साराला विचार, तुला कसं वाटते जेवण? अच्छा. क्या क्या आज डिश में? राइस. कौन सा राइस है? फ्राइड राइस है ना? हाँ. और क्या है कटोरी में? क्या है? मंचूरियन. तेरा फेवरेट है? अंडा. भैया देखो क्या पूछ रहे हैं. तेरा फेवरेट है? आज पेट भर के खाएगी? हाँ. और स्कूल में अच्छा मिलता है ना खाना तुम्हें? रोज? और क्या क्या मिलता है स्कूल में खाने के लिए? सुबह हमने क्या खाया था? ब्रेड जाम खाया था, है ना? चैतन्य आहे. तर चैतन्य सुद्धा आता जेवणार आहे. राईट. मम्मम करणार ना तू? तुला राईस आवडतो? आणि काय आवडतं तुला शाळेत? ओके. मंचुरियन आहे. आणि ते काय आहे? ते व्हाईट कलरचं अंड. तू खाणार अंड पूर्ण? बघू, खाऊन दाखव. एक बाईट घे. प्रणव, आपल्याकडे बरेचसे असे डोनर आहेत की जे त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा त्यांची अॅनिव्हर्सरी असेल तर आपल्या मुलांना तिथे जेवण दिलं जातं. तर त्याचे ते पैसे आपल्याकडे पे करतात आणि त्यानुसार हे जेवण दिलं जातं.
आणि त्याच्यामध्ये आता तू बघशील तर मुलांना हे सगळं खूप आवडतं, तर आम्ही सतत नाही पण महिन्यातून एकदा आम्ही हा मेनू देतो. किंवा पावभाजी असेल, पुलाव राईस असेल, मुलांना चिकन राईस खूप आवडतं, तर अशा पद्धतीने आपण मुलांना हेल्दी आणि चांगल्या प्रतीचं आपण जेवण मुलांना देतो. आणि तू बघशील तर आमच्याकडे उकडलेलं अंड हे आमच्याकडे आठवड्यातनं 3 वार आम्ही देतो. रोजची केळी असतात आपल्या मुलांना दुपारी जेवल्यानंतर. सो आपण आहारसुद्धा तेवढ्याच पद्धतीने जातीनं लक्ष देऊन आपण मुलांना हा देत असतो. तर बघू शकतात हे असे उपक्रम सुद्धा राबवले जातात. आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल ना, तर तुम्ही सुद्धा ॲज अ डोनर सहभागी होऊ शकतात. तुमचे वाढदिवस ह्या मुलांसोबत तुम्ही सेलिब्रेट करू शकता किंवा त्यांना जेवण ते आणून देऊ शकता का त्यांचं. शक्यतो आम्ही तसं नाही घेत डायरेक्ट जेवण, कारण आपल्याकडे इथे कॅटरर्स आहेत, तर त्यांच्याकडनंच आपण जेवण बनवून इथे आपल्या मुलांना देतो. बरोबर, कारण ते कसं आपल्याला माहिती असतं रेग्युलर मधलं, तर आपण कुठनं जे जेवण घेतो ते ह्या मुलांना कितपत पचेल हे आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे आपण शक्यतो ह्यांच्याकडे जर आपण ती अमाऊंट दिली तर ते त्यांच्या सोयीनुसार त्यांना जेवण ऑर्डर करून तुमच्या वाढदिवसानिमित्त ते देऊ शकतात त्यांना. तर तुम्ही नक्की या आणि असे उपक्रम राबवा. बाकी आपल्याला जर बर्थडेला काही गिफ्ट द्यायचे असतील, केक्स द्यायचे असतील तर असं घेऊन येऊ शकतात का. सुका नाश्ता आहे की जसे गुळ चणे आहे किंवा छोटेसे पॅकेटमध्ये केक्स असतात. त्याच्यानंतर आम्ही शक्यतो फ्रुटी वगैरे आम्ही अलाउ करत नाही. त्याच्याऐवजी आम्ही सांगतो की तुम्ही मुलांना इथे फळं आणून द्या, एक फळ जरी दिलं तरी मुलं आवडीने खातात. बरोबर. जसं काही कटलरीचं सामान असेल, काही वाढदिवसानिमित्त तुम्हाला मुलांना वह्या, त्याच्यानंतर पेन्सिल, पेन असं काही द्यायचं असेल तर तुम्ही ते नक्की आवर्जून आणू शकता. Thank you. Dr. Prerna Shroff, an occupational therapist working in SEC Day School since 4 decades. She's Anandi. She is a case of foot deformity, and we have to strengthen her lower legs, so we are giving her the cycling. So the upper hip muscles, knee muscles, and foot ankle muscles will improve. And plus the circulation of the foot helps her in recovery of the wounds that she gets quite often. She's a very sweet girl, otherwise clever, intelligent, and will do well in school. And then once she crosses 7th standard, we will put her in a normal school. She is mobile, but only thing is we have to take care of her bones on her feet. तर बघू शकता अशा प्रकारे त्यांच्याकडे ह्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा करून घेतल्या जातात. तर ह्यात पण फ्रंट पोझिशन आणि बॅक पोझिशन दोन्ही करून घेतल्या जातात ना. Reverse cycling and forward cycling, because it will help both groups of muscles to develop. Correct. We have hip flexors and extensors, knee flexors and extensors. And children gain a lot of strength and confidence whenever they do something like this. So it helps them in walking better, balance is improved, coordination is improved. That's why we encourage. Okay. और इसके अलावा और क्या थेरेपी करते हो आप बच्चों के साथ. I give stretching exercises, ankle movements, and I'll show you another child, Lakshmi, what I do over there, stretching. Sure. This is Lakshmi, a severe case of cerebral palsy, but she's so motivated that I've helped her come down on the bed on her own. She has learned transfers. You can see how she's struggling to come down on her own. गादीवर बस. गादीवर बस. Lakshmi, sit down on the bed. Go up on the bed. See the movements she's doing with her elbow support. We have strengthened her upper limbs, trunk and back muscles. And now she's climbing up on her own. Go up, go up. Sleep straight. Lakshmi, sleep straight. I want your feet here. We have to give a lot of stretching because she has knee flexion contracture and TA is tight. So I give her little exercises. And this is exercises that help her strengthen her lower limbs. And now she's able to come up on her own and hold on to the rail. Stand up and catch that and show how you can stand. Go up, go up. She shuffles her body to
transfer herself from one place to another. Go up, go up. Now you have to hold on to the rail, go to the window. तर तुम्ही तिची धडपड बघू शकतात, ती सुरेख प्रकारे ती करते आणि तिला स्वतःहून करण्याची ती जिद्द सुद्धा आहे. She has a lot of motivation and she wants to start walking. Come up. Once her foot is operated, I can even make her walk. The mother is going to take her for surgery in All India Institute in May vacation so that she doesn't miss school. बघा आता गुडघ्यावर चालून दाखव. कम डाऊन, कम डाऊन. लीव युअर हँड, लीव युअर हँड. गुडघ्यावर चाल. हळू हळू. घुटने पे चलो. Now she will walk, knee walking, which will improve the hip balance, and then I make her walk in and sit with this. This is a foam H shape, and on that she will sit and she will balance herself. Come up. Lakshmi, you have to sit on this. Come sit down. Very good, very good. Therapy has helped her come up to this level. Otherwise, her mother had to carry her all the time. Now with wheelchair and her own support. The effort that goes in to train these children. She has speech problems. She vocalizes. आता ती खुश झाली, तिने अचीव केलं. Give her a lot of training for speech therapy. तुम्ही चेहऱ्यावरचं हॅपीनेस बघू शकतात Yes. तिच्या, कारण तिने हे अचीव केलं. You can even give Zenith's staircase climbing video. Gone a long way in improving herself, but now I'm very much concerned that she must start talking because she's vocalizing. A lot of training and input is required, but she will definitely get it. Yeah. With the surgery, she'll be able to stand on her own and walk with comfort. Sure. Chalo. See, I put the brakes and let her go. ती स्वतः चढते आणि बसते बघा आता. Well done. गुड गर्ल. तर बघू शकता इथे आता प्रत्येक मुलाला इथे ना जेवण दिलेलं आहे आणि काही जण स्वतःहून जेवतात, तर काही जणांना भरवावं लागतं. तर इथे काहींचे पॅरेंट्स आहेत, काहींचे टीचर्स आहेत, ते भरवतात आहे. तसं हे बघू शकतात, हे स्वतःहून खातात आहे. तू नाही जेवत आहेस? तू जेवत नाही? जेव लवकर, जेव. तर बघू शकता हा स्वतः नाही खाऊ शकत, तर त्यांना टीचर भरवतात. तर म्हणजे ह्या मुलांची इथे काळजी सुद्धा घेतली जाते की ते खातायत की नाही, ते किती मुवमेंट्स करतात आहे, कितपर्यंत ते शिकतात आहे, हे सर्व काळजी घेतली जाते. म्हणजे जर तुमच्या आजूबाजूला कोणी अशी मुलं असेल ना, तर तुम्ही निसंकोचपणे त्यांना ही शाळा सुचवू शकतात आणि त्यांना इथे ॲडमिशन करून देऊ शकतात.